हाय एव्हरीवन. 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्तेच्या अशा 3 स्तरांबद्दल बोलणार आहोत जे आपल्याला शाळेत कधीच शिकवले गेले नाहीत. कधी विचार केलाय का की जे लोक शाळेत कॉलेजमध्ये एकदम टॉपर असतात तेच लोक आयुष्यात इतके पुढे का जात नाहीत? किंवा असं होतं का कधी की आपण खूप हुशार आहोत पण ऐनवेळी मोठा निर्णय घेताना गोंधळून जातो? याचं उत्तर आहे ना, ते एकदम सोपं आहे. आपल्याला बुद्धिमत्तेची पूर्ण कहाणी कधी सांगितलीच गेली नाही. फक्त फक्त पहिलं पान दाखवलं. आणि खरं सांगू, ही समस्या आपली नाहीच आहे. ही त्या सिस्टीमची आहे जिने आपल्या डोक्यात भरलं की IQ म्हणजे बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती म्हणजे हुशारी. पण हा तर फक्त पाया आहे, एकदम खालचा थर. आज आपण याच्या वरच्या लेव्हल्सबद्दल बोलणार आहोत, ज्या नकळतपणे आपलं आयुष्य कंट्रोल करत आहेत. आपला समाज IQला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचतो. पण तुम्हाला माहिती आहे, कधीकधी हाच IQ आपल्याला पुढे जाण्यापासून अडवतो. कसं? चला, हे समजून घेण्यासाठी इतिहासातली एक जबरदस्त गोष्ट ऐकूया. कल्पना करा, दुसरं महायुद्ध सुरू आहे. नाझी जर्मनी एकामागे एक देश जिंकतोय आणि इंग्लंडचं अस्तित्वच धोक्यात आलंय. या सगळ्यामागे त्यांचं एकच गुप्त शस्त्र होतं, एनिग्मा मशीन. हे एक असं डिव्हाइस होतं जे त्यांचे सिक्रेट मेसेज अशा कोडमध्ये बदलायचं की तो तोडणं गणितीयदृष्ट्या इम्पॉसिबल होतं. म्हणजे विचार करा, दररोज 160 क्विंटिलियन वेगवेगळे कॉम्बिनेशन्स. हे म्हणजे अक्षरशः समुद्रातून एक ठराविक पाण्याचा थेंब शोधण्यासारखं होतं. आता इंग्लंडने काय केलं? त्यांनी देशातले 10,000 बेस्ट गणितज्ञ, लॉजिशियन्स, चेस प्लेयर्स सगळ्यांना कामाला लावलं. पण प्रॉब्लेम हा होता की हे सगळे एकाच दिशेने विचार करत होते. त्या 10,000 लोकांचा प्रश्न एकच होता, हे मशीन कसं तोडायचं? पण त्याचवेळी ॲलन ट्युरिंग नावाचा एक माणूस येतो आणि तो एक पूर्णपणे वेगळा प्रश्न विचारतो. थांबा, हे मशीन चालवते तरी कोण? ट्युरिंगची खरी हुशारी गणितात नव्हतीच. ती होती माणसाच्या सायकॉलॉजीला समजण्यात. त्याच्या लक्षात आलं की मशीन चालवणारे सैनिक शेवटी माणसंच आहेत आणि माणसांना सवयी असतात. जसं की प्रत्येक मेसेजच्या शेवटी हेल हिटलर लिहिणं. त्याने गणिताशी डोकं लावण्याऐवजी प्रॉब्लेमच बदलून टाकला. आणि हीच आहे क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, नियमांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची ताकद. आणि रिसर्च काय सांगतो माहितीये? एका लेव्हलवर पोचल्यावर तुमचा IQ तुमच्या यशामध्ये फक्त 5 ते 15% फरक आणतो. पण क्रिएटिव्ह इंटेलिजन्स तब्बल 25 ते 35%. म्हणजे बघा, हुशार लोकांमध्ये खरी स्पर्धा IQची नसतेच, तर ती असते विचार करण्याच्या पद्धतीची, दृष्टिकोनाची. पण थांबा, फक्त क्रिएटिव्ह आयडिया असणं म्हणजे सगळं काही नाही. याच्याही वर बुद्धिमत्तेची एक लेव्हल आहे. आणि ती नसेल ना, तर जगातली सगळ्यात भारी आयडियासुद्धा फक्त एक स्वप्न बनून राहते. ऐका, 1970च्या दशकात झेरॉक्स कंपनीने पार्क नावाचं एक रिसर्च सेंटर उघडलं. हे म्हणजे जणू जगातल्या सगळ्यात क्रिएटिव्ह लोकांसाठी एक स्वर्गच होतं. पैसा हवा तितका, स्वातंत्र्य पूर्ण, आणि तिथे जे शोध लागले ना, ते अक्षरशः अविश्वसनीय होते. आपण आज जो कम्प्युटर माऊस वापरतो, GUI, इथरनेट, लेझर प्रिंटिंग, या सगळ्याचा जन्म तिथेच झाला होता. पण गंमत बघा, ज्यांनी आपलं भविष्य घडवलं ती झेरॉक्स कंपनी आज एक फेलियर मानली जाते. का? कारण त्यांच्याकडे आयडिया होत्या, पण त्या प्रत्यक्षात आणायची ताकद नव्हती. आणि हीच संधी ओळखली स्टीव्ह जॉब्सने. तो झेरॉक्स पार्कमध्ये गेला आणि त्याने फक्त 10 मिनिटात ते बघितलं जे झेरॉक्सचे मोठे मोठे अधिकारी 10 वर्षात बघू शकले नाहीत. इथे एंट्री होते बुद्धिमत्तेच्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या लेव्हलची, एक्झिक्युटिव्ह इंटेलिजन्स. ही बुद्धी नवीन आयडिया बनवत नाही, उलट 99% आयडियाजना नाही म्हणते, जेणेकरून एका बेस्ट आयडियावर फोकस करता येईल. जेव्हा स्टीव्ह जॉब्स ॲपलमध्ये परत आला ना, तेव्हा कंपनी डझनावारी प्रॉडक्ट्स बनवत होती. जॉब्सने सगळं बंद केलं आणि फक्त 4 प्रॉडक्ट्सवर लक्ष केंद्रित करायला लावलं. त्याने ॲपलला वाचवलं, नवीन शोध लावून नाही, तर अनावश्यक गोष्टींना नाही म्हणून. चला तर मग, आता या तिन्ही लेव्हल्सना एकत्र जोडून एक सोपा आराखडा बनवूया, जो आपल्याला लगेच समजेल आणि वापरता पण येईल. एकदम सोप्या भाषेत सांगतो. आपला IQ आहे ना, तो गाडीच्या इंजिनसारखा आहे, जो फक्त माहितीवर प्रोसेस करतो. क्रिएटिव्ह इंटेलिजन्स आहे GPS किंवा नॅव्हिगेटर, जो आपल्याला नवीन आणि चांगले रस्ते दाखवतो. आणि एक्झिक्युटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे ड्रायव्हर, जो एक रस्ता निवडतो आणि गाडी त्या दिशेने चालवतो. या तिघांशिवाय यशाचा प्रवास शक्यच नाहीये. पण थांबा, गोष्टही इथेच संपत नाहीये.
हे तिन्ही मिळून जे पॉवरफुल कॉम्बिनेशन बनतंय ना, ते सुद्धा फायनल आन्सर नाही. याच्याही वर काही लेव्हल्स आहेत. जरा विचार करा, स्टीव्ह जॉब्स, ज्याच्याकडे हे तिन्ही इंटेलिजन्स होते, त्याने कॅन्सरवर ट्रीटमेंट म्हणून सायंटिफिक मार्गांऐवजी फळांचा डाएटसारखे अशास्त्रीय मार्ग का निवडले असतील? डॉक्टरांनी वॉर्निंग देऊनही त्याने असं का केलं? याचं कारण एकच आहे, या तिन्ही लेव्हल्सना कंट्रोल करणारी बुद्धी ती वेगळीच असते. मग अशी कोणती बुद्धिमत्ता आहे जी आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे निर्णय कंट्रोल करते? याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागात शोधणार आहोत, जिथे आपण बुद्धिमत्तेच्या फायनल आणि सगळ्यात पॉवरफुल लेव्हलचं रहस्य उलगडणार आहोत. तर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेला.